आता इडली किती सॉफ्ट आणि असे एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे। आज आपण बनवणार आहे इडली सांबार। त्यासाठी अगोदर आपण सांबार बनवून घेऊ। सांबारसाठी लागणारे साहित्य, अगोदर डाळ टाकू आपण, त्यामध्ये टाकू आपण कांदा, टोमॅटो, भोपळा आणि शेवगाची, आणि आपण 1 2 3 शिट्ट्या काढून घेऊ। आपण त्यामध्ये टाकू हळद आणि थोडंसं तेल। हे इडलीचं पीठ आपण रात्री बनवून ठेवलं होतं। आता हे इडलीचं पीठ तयार आहे आपल्याला इडली बनवण्यासाठी। आता आपण थोडासा खायचा सोडा टाकून घेऊ ह्याच्यात, चवीनुसार मीठ, आता आपलं पीठ तयार आहे। बघा आता किती छान पीठ असं भिजलेलं आहे आणि छान असं फुगलेलं पण आहे। तोपर्यंत आपण गॅसवर पाणी गरम करून घेतले। पंधरा मिनिटाचं झाकून ठेवू आणि गॅस जास्त मोठा पण ठेवायचा नाही आणि जास्त लहान पण नाही, मीडियम गॅसवर आपण ह्याला वाफ काढून घेऊ। आता आपण इडली तयार झाली का बघू। बघा किती छान अशी इडली फुगलेली आहे, असं मस्त टम्म फुगलेली आहे। आता आपण गॅस बंद करू। आता आपण ना सांबार बनवण्यासाठी लागणारं टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि आलं, ही आपली डाळ शिजून अशी तयार झालेली आहे छान। आता आपण याचा सांबार बनवू। अगोदर मोहरी टाकू, जिरे पण, लसूण टाकू, टाकून कढीपत्ता टाकून, कोथिंबीर आणि आलं। आता आपण टमाटर टाकू, त्यामध्ये आपण हळद टाकू, लाल तिखट, आमच्याकडे थोडं तिखट जास्त खाते त्याच्यामुळे थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे। आपण मीठ टाकू, आता आपण त्यामध्ये सांबार मसाला टाकून घेऊ। यामध्ये ना आपण थोडी असं चिंच टाकू, त्याच्यामुळे आणखीन थोडं सांबारला चव येते। हा बघा आपला सांबार असं छान तयार झालेला आहे आणि असा कलर पण एकदम असा मस्त आलेला आहे। आणि खाण्यासाठी आता इडली सांबार आपला तयार आहे। तर आपलं चविष्ट इडली सांबार तयार आहे। आणि बघा आपण आतून सुद्धा इडली किती सॉफ्ट आणि असे एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे। तरी तुम्ही
एकदा घरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा.